मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा. बसला आहे तुम्ही अजूनही? मला फार उशीर झाला आज. खोकाय लागलाय. हवा जरा हवा तशी आहे ना, त्यामुळे एक फेरी मारून येते. एक मारा, दोन मारा, दोन मारा, एक मारा, पण व्यायाम करा. व्यायामाशिवाय पर्याय नाही माणसाला, होय की नाही? फिरलं पाहिजे. वारं बघा काय सुंदर, मस्त वारं बघा, निसर्ग बघा. आमची 86 वर्षाची मुलगी बघा, ही 86 वर्षाची मुलगी बघा, ही हसरी हसरी, जिच्यामुळे आम्ही आज हसऱ्या आहोत. आम्ही आनंदी आनंद आहोत. मला आणि त्यांना हल्ली भयंकर म्हणजे भयंकर उशीर यायला. काय करायचं? हे बघा खारुटल्या. 1 2 3 खारुटली. खारू बघा, खाऱ्यावर नुसत्या खाऱ्याच खाऱ्या. हायला सकाळी सकाळी यायचं. दिवसाची सुरुवात मस्त मस्त करायची. हल्ली मोबाईलमुळे रात्री झोपायला फार उशीर होतो. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आता 9:30 वाजलेले आहेत आणि अजूनही आम्ही बागेतच आहोत. बागेत कोणीही सुद्धा नाही, परंतु आम्ही दोघी जणी बागेत आहोत. एन्जॉय करायचं नुसतं. उशीर झाला तरी बागेत यायचे, बागेला भेटायचे. हे या वातावरणातली पॉझिटिव्हिटी, आनंद, भव्यता, शुद्धता सोबत घेऊन दिवस मस्त करायचा. मस्त एन्जॉय लाईफ करायचं. एन्जॉय लाईफ. मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा. लॉन म्हणजे असं झालेलं आहे की याच्यामध्ये म्हशी लपतील, ससे लपतील, असं लॉन झालेलं आहे इथलं आता. या वयामध्ये सगळे शोल्डरचेच असतात, त्यामुळं हा एवढासा रॅम्प आहे, त्याच्यावरून चालायचं. हे सोपं वाटतं, पण हे सोपं नाही. असं वाटेल की ह्या रॅम्पवरनं चालणं एवढं काय अवघड असेल, पण BP शुगर वाढलेला असेल, तब्येत चांगली नसेल तर हे चालता येत नाही. हे चालू शकलो की समजायचं वी आर ओके. अंधारून आलेला आहे, पाऊस पडणार आहे. चलो 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 चलो.
चप्पल एकीकडं काढायची, हिंडायचं एकीकडं. कुठं गेली हो? इकडं तिकडं कुठेतरी काढते. लांब कुठेतरी काढली आहे बघा. कटिंग केलं आहे आता झाडांचं. हिरवळ मस्त, हिरवे हिरवे गार गालीचे. पाऊस असला तरी लॉनमध्ये चालायचं, गार बरं वाटतं. अंगात उष्णता असते ना आपल्या, ती खेचली जाते. हां, इकडं आहे आमची. पाणी हेच जीवन. चला, पाणी हेच जीवन. व्यायाम झालेला आहे. अब घर जाने का, घर संसार, घर संसार. हा देवांचा देव गणपती, सर्वाहुनी वेगळा, वाहतो दुर्वांकुर कोवळा, वाहतो दुर्वांकुर कोवळा. चहा झाला काय? झालं वाटतं आज. हा, म्हणजे परत आता येणार. भारी आहे बघा, वेळा पाणी येत आहे आमच्याकडं. तर तुमच्याकडनं झाल्यावर मग आमच्याकडं. हा देव देव गणपती, सर्वांहून वेगळा. मारुतीराया मगाशी येऊन गेले. मारुतीराया आमचं हे स्वर्गातलं देऊळ बघा. स्वर्गातलं देऊळ कसलं भारी आहे. असं बघायला सुद्धा मस्त वाटते. झाडं लगेच झाडं हलतातच. फोटो म्हटल्यावर हल्लेच बघा हे सगळेजण. ह्यांना पण सवय झाली आता व्हिडिओची. मी आले की सुरू हलायला, होय की नाही? येते रे झाडांनो, उद्या परत येते. बाय बाय, टाटा. येते येते, उद्या येते परत. संध्याकाळी हल्ली येतेच की परत. संध्याकाळी परत यायचंच. हा निसर्ग बघण्याच्या नादामध्ये, फोटो काढण्याच्या नादामध्ये, तुम्हालाही दाखवण्याच्या नादामध्ये आम्ही पुढे आले आले काम करत आले. हे बघा, भाजीवाला दिसला, मग भाजी घेतली. हे बघा, कांदे, टोमॅटो, डब्बू, आलं आणि लसूण 50 रुपये. मोर्या बाप्पा, मोर्या मोर्या. बाप्पाला आमच्या दिसेना, आम्ही दिसेना. बाप्पा असू दे, घे. फुलं सगळ्यांनी घातली आहेत, राहू देत. संध्याकाळी हलवली तरी चालतात, सकाळी नको हलवायला. लोकांचं एवढं प्रेमाने वाहिलेली फुलं आहेत देवा. मोर्या बाप्पा, मोर्या. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. देवासमोर येऊन हसावं, आनंद करावा. कालच एका ह्याच्यामध्ये सांगितलं, मागायचं नाही त्याच्याकडे येऊन. मस्त त्याची सेवा अशी करायची. हसा, नाचा, गा, भजन म्हणा, झुमो, नाचो, गाओ, ही भक्ती करा, देव म्हणतो. आवली ती गचागत ओले बाबा. देते थांब, दूध घालते ग बाई, दूध घालूया ग बाई बाळाला. एवढी भूक लागली, बराच वेळ झालास काय येऊन? मग म्याव म्हणायचं ना. म्याव म्हणत नाहीस, काही नाहीस. आम्हाला काय स्वप्न पडतंय काय तू येऊन बसलीस म्हणून? माऊली, ए माझ्या माऊल्या. भाजी 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 लाया है मैं भाजी, भाजी लाया मैं भाजी, भाजी भाजी. 15 वर्षापूर्वीचं ब्लाऊज मला अजून होतंय. हाय की भारी. काय सुंदर फुलपाखर, चिमण्या चिमण्या, मस्त.
ही साडी नेसली की नाही मला फार भारी वाटतं, मस्त वाटतं. चला आता चहा पिऊया. हे बघा, ए मॅडम, हे बघा चहा आता मस्त करते. आता इथे मी अर्धा लिटर दूध सकाळी तापवलं होतं. आता ह्याला साय आलेली आहे, ही साय लगेच काढायची याच्यात. आणि आता मी करणार आहे डोसा. काल 2 डोसे घातले, आज 2 डोसे घालणार. भूक लागली, हवा गार आहे. चला पहिला आता साय काढूया. सारखी साय ओढायची बरं का, ही अशी सारखी साय ओढायची. अर्धा लिटरला सुद्धा भरपूर साय येते. आणि मग त्यामुळे, आणि मग तुम्ही काय मला मॅडम, मग ती साय अशी सारखी सारखी ओढली की मग दूध पातळ होतंय आणि मग नंतर ते पांचट लागतो चहा. नाही हो, साय सारखी सारखी ओढली की नाही की काय होतंय सांगू. एकतर साय मिळतंय आपणास. हे बघा किती साय आहे बघा. तुम्ही म्हणता ना कुठलं साय, म्हशीचं, डेअरीचं. हे बघा सुंदर पडली का नाही साय. असं 4 वेळा निघणार म्हणजे, आणि तोपर्यंत 4 वेळा तापवायचं दूध, तर ती साय निघणार. तुम्ही काय करता, आता ही साय काढता फ्रीजमध्ये ठेवता आणि जेवढं पाहिजे तेवढं तापवता, हो का नाही. ऐसा नाही करणे का, सब दूध तापवणे का, अर्धा लिटरच. म्हणजे काय होतं की हे दूध असं सारखं तापवलं ना की ते बासुंदीसारखं घट्ट पण होतं. साय पण काढायची, बासुंदीसारखं घट्ट पण होतं, त्यामुळे ते पांचट लागत नाही. कळले. चला मूड आले, डोसा करून खाऊया. इकडे आपलं डोश्याचं पीठ तयार आहे, छान आंबलं. आता 2 दिवस फ्रीजमध्ये होतं. ही आपली चटणी तयार आहे आणि हे आपले लोणी. डोश्याबरोबर सगळं पाहिजे ना, मस्त. चलो, तुमच्यापैकी नवीन जे असतील ते विचारतील, मॅडम हे डोसा कसा केला. तर मी डोसा प्रीमिक्स करून ठेवते. म्हणजे काय करते तुम्हाला माहीत नसते. तर जेव्हा मी डोसा प्रीमिक्स करून ठेवते ना, तेव्हा सर्व प्रकारच्या डाळी, त्याच्यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, ऑल डाळीच, नो प्रपोर्शन, आणि खडा मसाला, लवंग, मिरे सगळं घालते मी याच्यामध्ये. जिरे, धने, आणि दळून आणते. भाजत नाही, धुवत नाही, समजा. दळून आणते एकदम ढिगभर. आणि जेव्हा करायचं असेल त्यावेळेला माझ्याकडे ताक असतं सारखं, मग ताकाचं पाणी घालते किंवा साध्या पाण्यात सुद्धा भिजवलं तरी चालतं. आणि दुसरं म्हणजे का, आयत्या वेळेला करायच्या वेळेला, आता मी हे माझ्याकडे कालचं उरलं होतं शिल्लक म्हणून नाही, तर आयत्या वेळेलाच करायचं. हे 10 मिनिटं फक्त भिजवायचं. याच्यामध्ये काय घालायचं सांगते थांबा. हे बघा, याच्यामध्ये सगळं आपल्याला जे जे घालायचं ते सगळं घातलेलं आहे. कांदा आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, जिरं आहे, ओवा आहे, ताकाचं पाणी आहे, आणि महत्त्वाचा त्याच्यात रवा टाकायचा. म्हणजे चकाचक उठतात. चिकटता नहीं है, समझा, चिकटता नहीं तो फिर चिकटता है डोसा. रवा डाल्या तो चिकटता नहीं. आज का हिंदीचं डोक्यात आले. ते मगाशी त्या फरशीवाल्यांबरोबर बोलले ना, सारखा आवाज करू नका, डोक्याला त्रास होतो. त्यामुळं आज सकाळपासून हिंदीवर जोर आहे माझा, डेंजर हिंदी. बरं चला, आता हे गरम झालं. आणि हा असा नाचणीचा जर तुम्हाला करायचं असेल ना, तर हे असं पीठ करून आणायचं आणि आयत्या वेळेला नाचणीचं पीठ त्याच्यात घालायचं. नाचणीचं पीठ त्याच्यात घालून आणायचं नाही. नाचणीचं पीठ नाहीतर कडू होतं. ज्वारीचं पीठ सुद्धा कडू होतं, माहिती आहे का, बाजरीचं. म्हणून जर का तुम्हाला ते सगळं मिक्स करायचं असेल तर मग आयत्या वेळेला ह्याच्यात घालायचं. म्हणजे जेव्हा रवा घालणार तेव्हा बघा किती छान कन्सिस्टन्सी आहे का नाही, मस्त. कोणी पण आलं, आपली मुलांना भूक लागली, आपण म्हातारे झालोय, खावंसं वाटलं, लगेच ताकाचं पाणी असतंच माझ्याकडे. ताक असतं, असं सारखंच असतं. नसलं तरी काही टेन्शन नाही, साध्या पाण्यात भिजवा, काही आंबटाची गरज नाही. चला आता हे जरा जाडसर घालायचं बरं का, म्हणजे
छान लागतं चवीला. किती सुंदर बघा, अशी मस्त जाळी पडेल ना, काय सांगू तुम्हाला. आता हे बारीक करायचं, त्याच्यावरती असं हे ताट झाकायचं आणि 100 आकडे मोजायचे. बास, 100 आकडे. 100 आकडे मोजले की हे ते चुरचुर चुरचुर वाजायला लागतं. मग उलटं करायचं. हे बघा 100 आकडे झालेले आहेत बरोबर. आणि 100 आकड्याला हे बाजूला झालंय का ब्राऊन ब्राऊन, हे बघा लगेच निघालं. हातात मोबाईल आणि एका हातात हे याच्यात मध्ये ते जरा मोडलं, बाकी काय नाही. मग मॅडम ते स्टँड घ्या, स्टँड घ्या. आम्हाला 100 वेळा पुढं मागं असं हे सगळं इकडं दाखवायचं असतं, इकडं दाखवायचं असतं. मग ते स्टँड जमत नाही आम्हाला. सगळं आहे माझ्याकडं, सगळे स्टँड आहेत, 4-5 प्रकारचे स्टँड आहेत. काही उपयोग नाही मला त्याचा. चला, डोसा मस्त झालेला आहे, वास सुंदर सुटलेला आहे, खाऊया. 100 आकडे मोजले आणि बघा निघतंच ते, काय प्रॉब्लेम नाही. आता ते मगाशी मोडलं म्हणजे कसं एका हाताने काहीतरी करायला गेलं की तसं होतंच. चला, लोणी आणि आता दुसरा डोसा टाकूया आणि मग खाऊया. एकटी असलं ना तरी आपण हे असलं करून खायचं बरं. खाण्यातून जो आनंद मिळतो आणि त्यामुळे जे आपले हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात, फार आयुष्यात जगण्यासाठी उपयुक्त आहे. खाणे का, भरपूर खाणे का, मनाला आलं की लगेच खायचं. आता नको, भूक लागणार नाही, नाही तर नाही, उशिरा जेवा तासभर, काय बिघडत नाही. नाही मग मला पित्तच होईल, यवच होईल, काय होत नाही, पित्त नाही होत, काही नाही. आता हे परत उद्यासाठी राहिलं. असू दे. पहिलं गरम गरम लोणी आणि चटणी खाऊया. मस्त फ्रीजमधनं काढलंय लोणी, त्यामुळे दगड लोणी आहे. नाही झालंय, झाले. गरम डोश्यावर टाकल्यामुळे झालं पातळ. आणि ही माझी चटणी, तुम्हाला माहिती आहे ना चटणी मी कशाची करते. चटणी फुटाण्याची डाळ, कांदा आणि ढबू मिरची, साधी मिरची, कोथिंबीर. माझ्याकडं ओव्याचं झाड उगवलंय, त्याची पण 2 पानं घालते हल्ली. कधी पुदिना, आलं, लसूण, जिरं, झालं सगळं मस्त. सुपर डुप्पर हिट नाश्ता आहे माझा हा. मला कोणीतरी नाचणीचं विचारलं, नाचणीचा पण असाच करा की. मी करते, मी ह्याच्यातच नाचणीचं पीठ वरनं घालते ह्याच्यात आणि रवा घालायचा, म्हणजे कुठलाही डोसा चिकटत नाही, मस्त होतो, फर्स्ट क्लास.